बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 15वे. चित्रपटांची दुनिया मायावी आहे. खरे काय आणि खोटे काय हे इथं कळत नाही. वर्तमान हे इथं फक्त सत्य असतं. कालच्या कीर्तीपुढेही माणसे नम्र होतात. आपल्या भविष्याचे मनोरे बांधतात. यश खेचून आणणारे नशीबवान थोडे. उद्याच्या आशेवर जगत राहिलेले लोक शेकडो. काही माणसे तर आयुष्यभर ही स्वप्ने उराशी बाळगत आपले आयुष्य फुकट घालवतात. इथे मंत्र चळेपणा तर अनावर असतो. चित्रपटांचे नाव किती अक्षरांचे असावे, कोणत्या अध्यक्षराचे असावे, मुहूर्ताचा शॉट कोणता असावा, कोणते नट अवलक्षणी आहेत आणि कोणाचा हातगुण यशस्वी आहे, रिलीजची तारीख कोणती, कोणत्या चित्रपटगृहात प्रीमियर करायचे, या सर्व गोष्टी इथे भाविकतेने विचारात घेतल्या जातात. दादाजींचा एक सुखद अपवाद सोडला तर बाकी साऱ्या चित्रपटसृष्टीत ज्योतिष, मांत्रिक, कुंडली, मुहूर्त, हातगुण या साऱ्या गोष्टींचं वर्चस्व होतं. दादांजीमुळे मी ही भाबडी भाविकता कधी मांडली नाही. चांगले काम करण्यासाठी मुहूर्ताची आवश्यकता नाही असे मनाने मांडलेले असल्यामुळे मी घाई गर्दीने उद्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त करण्याची घोषणा केली. खूप मोठी तयारी बाकी होती. राजहंसची प्रतिष्ठा, माझी वैयक्तिक पत आणि सप्रे यांच्या व्यवस्थापकीय अनुभव या साऱ्या गोष्टीमुळे अशक्य ते शक्य झाले. राजहंस कलामंदिरामधील संप मिटला. कलामंदिर पुन्हा चालू झाले आणि माझ्या नेतृत्वाखाली नवा चित्रपट निर्माण होऊ लागला. या साऱ्या गोष्टींना वृत्तपत्राने खूप प्रसिद्धी दिली. शूटिंगला अजून वेग यायला हवा होता, तसा आलेला नव्हता. कारण कलाकार निवडण्यात, त्यांच्याकडून चोख अभिनय करून घेण्यात वेळ जातच होता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एकदा निर्मितीची नशा चढली की झपाटल्यासारखे होते. आपण एकटेच झपाटत नाही तर सारा स्टुडिओ झपाटला जातो. मेघना यापूर्वी कधी शूटिंग पाहायला आजपर्यंत आली नव्हती, पण आता ती जास्तीत जास्त वेळ स्टुडिओ फ्लोअरवर काढत होती. चंद्रकला मुहूर्तानंतर दुसऱ्या दिवशीच अलिबागला गेली होती. ज्या दिवशी मी स्टुडिओचा ताबा घेतला आणि कामगारांच्या समोर भाषण केले, त्या रात्री चर्चा, मद्यपान पुष्कळ वेळ लांबलेले होते. 12:30-1 वाजता सप्रे माने गेले. स्वयंपाकगृहाची आवरासावर करण्याचे काम चंद्रकलेने आपल्या हाती घेतले होते आणि जवळपास आम्हाला बेडरूममध्ये ढकलून दिले. मी थकलोही होतो आणि उद्याचे काम मला पेलायचे होते. खरं म्हणजे श्रमापेक्षा जबाबदारीने मी जास्ती थकलो होतो. नव्या बेडरूमचे कौतुक करण्याचे, उत्तेजित करण्याचे मला सामर्थ्यही नव्हते. मी अंथरुणावर विसावलो आणि कपडे बदलून, खरं म्हणजे कपडे काढून मेघना माझ्या खुशीत आली. माझ्या कर्तृत्वाचे क्षितिज वाढलेला हा पहिला दिवस होता. तिला तो साजरा करायचा होता. अगदी हनीमूनच्या पहिल्या रात्रीपासून गेली कित्येक वर्ष शरीराने आणि मनाने आम्ही एकत्र आलो होतो. 3 अपत्यांचे ओझे तिने फुलासारखे झेलले होते, पण तिच्या हालचालीत कसलाही कोमटपणा आलेला नव्हता. तिने आपला देह काळजीपूर्वक टवटवीत राखला होता. अनेक प्रलोभने माझ्या आयुष्यात येऊनही तिच्याबद्दलचे माझे आदरमिश्रित आकर्षण तिने टिकवून धरले होते. माझी मर्मस्थळे तिला ठाऊक होती. माझ्यातील पुरुषाला तिने सदोदित चेतविले होते आणि तिच्या देहाचा स्पर्श अजूनही मला चेतवू शकत होता. ती आली आणि माझ्या कानाशी ओठ नेत म्हणाली, तुम्ही आज फार दमलात. मी काहीच बोललो नाही. ती माझ्या केसातून हात फिरवित होती, ओठ जवळ आणीत होती, नको तिथे स्पर्श करीत होती. तिच्या ओठांचा ओला स्पर्श हळूहळू मला चेतना देत होता. फक्त स्पर्शाने आमचे बोलणे चालू होते. निरंतर वाटचालीत ओळखीचा असलेला स्पर्श सारे उन्मत्त क्षण साक्षात समोर उभे करीत होता.
देहातील प्रत्येक इंद्रियाला स्वतःचा असा चैतन्य धर्म आहे. चतुर स्त्रीला त्या त्या चैतन्य धर्माची ओळख असेल तर प्रत्येक अवयवाला भोग देता आणि घेता येतात. जितकी देण्याची उत्कट इच्छा त्याहूनही अधिक मिळत राहते. रतिसुख हे क्लांत करणारे असते, पण हेच आयुष्याच्या अंधारवाटा उजळून टाकणारेही असते. सुखप्राप्तीचा उत्कट क्षण योग्य त्या समेवर आला तरच खरी दाद मिळते. दोन्हीही प्रदीप्त इच्छा एकत्र झाल्या तर उत्कट असा आनंद मिळतो. दुसऱ्याच्या प्रदीप्त आकांक्षेत विरघळून जाण्यातच सर्व मजा असते. इतकी वर्षे झाली तरी मेघनेला मी पुरेसा ओळखू शकलो नाही असे मला वाटत नव्हते. शरीर धर्माने, प्रपंचाने, लहान मोठ्या सहजीवनाने स्त्री पुरुष कितीही एकत्र आले तरी काही कप्पे अज्ञातच राहतात. मनुष्य सर्वार्थाने समजून घेणे आवश्यक असते. जर हालचाल झाली की कॅलेडोस्कोपमधील केवळ आकृतीच बदलत नाही तर रंगसंगतीही बदलते. ओळखीचे चित्र अपरिचित होते आणि अपरिचित चित्रांची नवी ओळख पडते. एक अध्याय संपलाय असे वाटते तोवरच दुसरा अध्याय सुरू होतो. सर्वार्थाने तृप्त करून माझ्या अंगावर पातळसे पांघरून घालून पाठमोरी होऊन मेघना झोपली होती. पण मला मात्र त्या क्षणी असे वाटले की शेजारच्या खोलीतली चंद्रकला आता काय करीत असेल. वास्तविक हा विचार माझ्या मनात यायला नको होता, पण तो आला. डोक्यावर एकेकाळी स्वामित्व निर्माण करू पाहणारी चंद्रकला अशीच माझ्या कुशीत झोपलेली असे. पण त्यानंतर माझा हात तिच्या पाठीवर असावा अशी तिची नेहमी इच्छा असे. स्पर्शाचे अनाकलनीय गूढ संपून गेल्या क्षणानंतर खरे तर तिला माझा स्पर्श कशासाठी असायचा. कदाचित असं असेल की ज्या स्पर्शाच्या पुलावरून एकमेकांकडे आम्ही चालत जात असू तो स्पर्शाचा पूल मध्येच तुटावा हे तिला आवडत नसावे. सकाळी जाग आल्यानंतर सुद्धा ती माझा हात पाठीवर आहे की नाही ते पाही. नसला ती तो ओढून आपल्या वक्षावर घे. ती चंद्रकला 4 हातांच्या अंतरावर असल्या खोलीत झोपलेली होती. तिला झोप आली असेल का? का ती या खोलीतला प्रत्येक आवाज कानाने टिपत असेल, प्रत्येक घटना डोळ्यांपुढे आणत असेल, का मनाने ती माझा भोग घेत असेल. या विचाराने मी मात्र एकदम दचकलो. कारण गेल्या कित्येक दिवसात तिची अलिप्तता आणि माझ्याबद्दलचा कोरडेपणा मी अनुभवलेला होता. माझ्याबद्दलची तृष्णा तिच्या डोळ्यात प्रगट झालेली नव्हती. दादाजींशी ती मनाने एकरूप झालेली आहे अशीच तिची चाल चलणूक होती. एवढंच कशाला, ती माझ्यापासून प्रतिक्षणी दूर जात होती, संपर्क टाळत होती. मेघनेने विश्वास टाकावा म्हणून तिने हा निर्णय घेतला का खरोखरीच तिने मनातून मला पुसून टाकले होते. माझ्या मनात हे विचार येत असताना मला झोप केव्हा लागली हे कळलेही नाही. 8 दिवसानंतर मेघना मद्रासला गेली. मी नव्या चित्रपटात अगदी बुडून गेलो. इतक्या वेगाने सारे काही घडत होते की त्यात कसलाही दुसरा विचार सुचत नव्हता. पब्लिसिटी, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, म्युझिक, फायनान्स हे सारे प्रश्न माझ्यापुढे नवनवी आव्हाने उभी करीत होते. पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ती म्हणजे निग्रहाने तुम्ही एखादी गोष्ट करू लागलात की एरवी कठीण वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सोप्या वाटू लागतात. शरीराची इतकी दमणूक यापूर्वी मी कधीच केली नव्हती. कामगारही माझ्यावर झपाट्याने खुश होते. सारे कसे सुरळीत चाललेले होते. रोजचे प्रत्यक्ष चित्रण लगेचच्या लगेच लॅबोरेटरीत जाई आणि मला त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळे. लगेच मी प्रदीपजी, माने आणि सप्रे यांना रश प्रिंट्स दाखवी. कमी जास्त झाले असेल तर लगेच सुधारून घे. पहिला सेट संपला की लगेच दुसरा सेट सुरू होई आणि ही गती चित्रपट पूर्ण होईपर्यंत अखंडपणे चालली. नवा नायक राहुल नायर याने पद्मिनीपेक्षा अधिक चांगलं काम केलं आहे असे माझे मत झाले. 3-3.5 महिन्यांच्या अवधीत पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून मी जवळपास एक विक्रम केला होता. माने एडिटिंगमध्ये वाकबगार होते. शिवाय चित्रपटाचे बरेचसे चित्रण त्यानेच केले होते. चालती गाडी प्रति सरकारने लुटल्याचे जे दृश्य होते ते मी एका इंग्रजी चित्रपटावरून घेतले होते.
त्यासाठी विक्रोळीला असलेल्या सायडिंगचा आम्ही उपयोग केला होता. रेल्वेनेही आम्हाला सहकार्य दिले होते. त्याचप्रमाणे उमरीच्या बँकेवरील दरोड्याचा प्रसंगी 42च्या चळवळीतील जे क्रांतिकारक नाना पाटील लाड मास्तर हयात होते, या सर्वांना आणून चित्रित केला होता. नायक राहुल आणि पद्मिनी यांच्या प्रणय प्रसंगात कोठेही शारीरिक लगट किंवा उथळ प्रेम संभाषण यांचा वापर केलेला नव्हता. तरीही ते प्रसंग काव्यात्मकतेने चित्रण करताना प्रदीपजींचे सहकार्य मला लाभले होते. त्यांची गाणी नेहमीच प्रासादिक असत. यावेळेस तर चित्रपटात त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप झाल्या कारणाने एक उदात्त आत्मा होती असे रूप चित्रपटाला प्राप्त झाले. चित्रपटाला कुठेही प्रचार की वास येऊ दिलेला नव्हता. सर्व लोकोत्तर नेत्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारे एक गीत प्रदीपजींनी लिहिले होते. त्यात झाशीच्या लक्ष्मीपासून टिळक, गांधी, नेहरू, सावरकर, भगतसिंग या सर्वांचा समावेश होता. हे गीत थोडेसे लांबट जाईल असे मला वाटले होते, पण त्या व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांची जोड त्यांना दिल्यामुळे ते गाणेही परिणामकारक झाले होते. चित्र तयार झाले. ट्रायलसाठी मुद्दाम सर्व संपादकांना, मोठ्या कलावंतांना, राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रण दिले होते. त्या सर्वांनी केलेली स्तुती सर्वार्थाने खरी धरायची नसली तरी नापसंतीचा सूर कोठेही दिसला नाही. शिवाय चित्रपटाचा खर्च फारच कमी, म्हणजे दादाजींच्यापेक्षा कमी झालेला होता. चित्रपटाचे रिलीज 14ही प्रांतात एकाच वेळेस होणार होते. पंतप्रधान नेहरू दिल्लीतल्या प्रीमियरला हजर राहणार होते. ठिकठिकाणच्या राजधान्यात त्याच दिवशी होणाऱ्या प्रीमियरला कुठे मुख्यमंत्री तर कुठे एखादा क्रांतिकारक हजर राहणार होता. मध्यंतरीच्या इतक्या धामधुमीच्या शेड्यूलमध्येही मद्रासला मला 3-4 वेळा जाता आले. एकतर माझ्या व्यवसायाची ती गरज होती आणि मुलांचे फोन आले की मला राहवतही नव्हते. मेघना तर रोजच फोन करी. सकाळी सकाळी 6 वाजता तिचा तो स्निग्ध आवाज, ते उत्तेजक बोलणे माझा एकटेपणा धुवून टाकी. या कालखंडात मला कोणा स्त्रीची ओढ लागली नाही किंवा मद्याचीही नशा करावीशी वाटली नाही. गमतीची गोष्ट म्हणजे चंद्रकला एकदा जी अलिबागला गेली तेव्हापासून तिच्याकडून फोन आला नाही, निरोप आला नाही आणि तो स्वतःही नाही. चंद्रकलेला दिल्लीच्या प्रीमियरला घेऊन जावे असे मेघनेने सुचविले तेव्हा मला बरं वाटलं, कारण माझ्या मनात तो विचार आलेला होताच. चंद्रकलेने स्टुडिओपासून किंवा पूर्वीच्या जगापासून जवळपास फारकत घेतली होती. अलिबागला ती एकटी कशी काय राहू शकते याचे मला कुतूहल वाटायचे. बरे, तिने आपल्या आईला किंवा इतर कोणाला सोबतीसाठी बोलावून घेतले नव्हते. दादाजीचे हे रिट्रीट अलिबागला होते. याचा अर्थ ते प्रत्यक्ष अलिबागला नव्हते. अलिबागच्याही पुढे 5-7 मैलावर दूर समुद्रकिनारे होते. मुख्य बंगला, नोकर चाकरांची निवासस्थाने, नारळीची एक छोटी बाग, इतर फुलझाडे असे एक थोडे गर्दीपासून दूर आणि समुद्राला लागून ते स्थान होते. एकट्या स्त्रीने, तेही चंद्रकलेसारख्या स्त्रीने एकटीने राहावे असे ते स्थान सुरक्षित नव्हते. अर्थात 5-7 नोकर होते. गावी तसे दूर नव्हते, ते हाकेच्या अंतरावर होते. पण जवळपास संपूर्ण एकांतवास हीच खरी तिथली चैन आणि शोभा होती. मोटार होती, टेलिफोन होता, सर्व काही आधुनिक सुखसोयी होत्या आणि त्याहीपेक्षा दादाजीचा ॲनिमल फार्मही होता. दादाजींना प्राणी पाळायचा शौक होता, पण मुंबईत त्या प्राण्यांची देखभाल करणं शक्य नव्हतं. नाना तऱ्हेचे पक्षी तिथे होते, ससे होते, पण तिथले खरे वैभव म्हणजे अल्सेशियन जातीची कुत्री. दादाजींनी स्वतःसाठी पिस्तुलाचा परवाना काढलेला होताच, पण ड्रायव्हरसाठी सुद्धा काढलेला होता. अशा या निर्जन एकाकी घरात चंद्रकला दिनक्रम कसा चालवत असेल असा मला प्रश्न पडत असे. सप्रे यांचा तिच्या फोनवर संपर्क होत असणार. सप्रे कधी कधी सपत्नीक तेथे जातात हेही माझ्या कानावर आले होते. मी आपणहून खोलात जाऊन चौकशीच करायची नाही असे ठरविले असल्यामुळे तिचा विषय कधी निघाला नाही. आता तो प्रथमच निघाला. या चित्रपटाच्या दिल्लीतल्या प्रीमियरसाठी तिने यावे असे मी सुचविले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. ते म्हणाले, हे काम माझ्याकडे द्या, त्या येतील. आपण जर दोघे अलिबागला गेलो तर त्यांना आनंद होईल, पण तुम्हाला सवड नसेल तर मी जाऊन त्यांना घेऊन येतो. वास्तविक मला सवड नसायला काय झालं होतं.
तरी पण मी माझं मन आवरलं. प्रीमियरला जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक झाली. मेघनाही मद्रासहून आली. मद्रासमधला माझा असिस्टंट गणेशन यानेही यावे असे ठरले. सप्रेंची येण्याची इच्छा होती. पण मुंबईतल्या प्रीमियरची व्यवस्था पाहण्यासाठी कोणीतरी मुंबईत राहणे आवश्यक होते. मी, मेघना आणि चंद्रकला दिल्लीला गेलो. चंद्रकला जेव्हा मुंबईत पोचली तेव्हा मेघना आलेलीच होती. चंद्रकलेत एक विलक्षण बदल झालेला मला दिसला. पूर्वीपेक्षा ती अधिक गंभीर झाली होती. अबोलही झाली होती. तिच्यात संन्यस्त वृत्ती मला जाणवली. पूर्वी तिचं अस्तित्व जितके चैतन्यदायी वाटत तसे ते आता उरलेले नव्हते. मेकअप ती पूर्वीही फारसा करीत नसे. आता तर तिने तो पूर्णतया सोडून दिला होता. ती अधिकच सडपातळ झाल्यामुळे तिच्या सौंदर्यात अजूनही कुठलीही उणीव निर्माण झाली नव्हती. उलट तिच्या व्यक्तिमत्वाला एक धार आली होती. मेघना आणि ती जीवाभावाच्या मैत्रिणीसारख्या बोलत होत्या. हॉटेल कॉन्टिनेंटलमध्ये आम्ही राहणार होतो. तिथे 2 खोल्या बुक केलेल्या होत्या आणि मेघनेच्या सूचनेवरून ती आणि चंद्रकला एका खोलीत राहिल्या आणि मला मात्र एकट्याला खोलीत तळमळत झोपावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली सर्किटचा आमचा प्रतिनिधी कन्हैयाला जेव्हा आम्हाला भेटायला आला तेव्हा त्याच्याबरोबर एक चुणचुणीत मुलगा होता. तो कोण हे मला थोडा वेळ समजलेच नाही. पण चंद्रकलेने जेव्हा उचलून त्याला वक्षाशी भिडवले तेव्हा एक वास्तवाची जाणीव माझ्या मनाला भिडली. हा दादाजींचा म्हणजे माझा मुलगा होता. ज्याला हे रहस्य माहीत होते त्यालाच फक्त त्याच्यात आणि माझ्यात असणारे साम्य समजले असते. अजिंक्यची आणि माझी तशी ओळख झालेलीच नव्हती. त्यामुळे त्याच्या लेखी मी जवळपास अपरिचित होतो. मी त्याला कौतुकाने जवळ घ्यायला गेलो तेव्हा त्याने एकदम तोंड फिरवले आणि चंद्रकला तो अधिकच बिलगला. पण आम्ही ब्रेकफास्ट टेबलवर जेव्हा बसलो तेव्हा मेघनेकडे मात्र त्याने झेप घेतली. मेघनेची आणि त्याची तरी कितीशी ओळख असणार. मुलांचे तसे काही सांगता येत नाही. काही माणसं आवडतात, काही आवडत नाहीत. मलाही त्याच्याशी जास्त जवळीक दाखवता येत नव्हती. पण लक्ष त्याच्याकडे सारखे जात होते. दादाजींच्या मालमत्तेचा आज मी उपभोग घेत होतो, पण ही सारी संपत्ती या मुलाच्या मालकीची आहे आणि आज ना उद्या केव्हा तरी मला ती परत द्यायची आहे. हे त्याही अवस्थेत माझ्या मनात येऊन गेले. दिल्लीचा प्रीमियर थाटामाटाने पार पडला. पंडितजींना चित्रपटाच्या विषयाची थोडीफार कल्पना दिली होती. त्यामुळं चित्रपट पाहताना ते रंगले. वास्तविक मध्यंतरानंतर ते जाणार होते, पण त्या विषयाच्या ओढीमुळे त्यांनी पुढचे कार्यक्रम रद्द करायला लावले. चित्रपट संपताच ओलावलेल्या आपल्या डोळ्यांना त्यांनी रुमाल लावलेला मी पाहिला. या देशाचा पंतप्रधान, स्वातंत्र्य लढ्यात वावरलेला सेनानी, एक रसिक म्हणून त्यांची जी प्रतिक्रिया मोलाची होती, त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा शक्य तितक्या वेळा आम्ही कॅमेऱ्यात टिपून घेतल्या. भारावून जाऊन त्यांनी माझे आणि उपस्थित असलेल्या कलावंतांचे अभिनंदन केले. चंद्रकलेची आणि अजिंक्यची ओळख करून दिल्यावर त्याने अजिंक्यला चक्क उचलून घेतले. त्या क्षणाचाही फोटो आम्ही टिपला. आपल्या छोट्याशा भाषणात ते म्हणाले होते, आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील 42ची चळवळ हे एक अद्भुत पर्व आहे. अतुल स्वार्थ त्याग करून आपण जे स्वातंत्र्य मिळवले त्याचे इतक्या कलात्मक तऱ्हेने चित्रण चित्रपटसृष्टीत प्रथमच पाहायला मिळाले. या चित्रपटाचा सर्व देशातला करमणूक कर माफ केला आहे असे जाहीर करताना मला अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आम्हाला बोलावले. माझ्या लेखी त्यांचे गौरवोद्गार हा एक अभूतपूर्व ठेवा ठरला. त्या रात्री मात्र अजिंक्य व चंद्रकला एका खोलीत झोपले आणि मेघना माझ्या खोलीत झोपली. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचे कौतुक आणि अभिमान ओसंडत होताच. आम्हाला झोप अशी आलीच नाही. माझ्या कुशीत बिलगत ती सारखे काहीतरी बोलत होती. जुन्या आठवणींना उजाळा देत माझे कौतुक कसे आणि किती करावे हे तिला सुचत नव्हते. ती जेव्हा म्हणाली, दादाजी आत्ताचा प्रसंग पाहायला असते तर तुमचा त्यांना किती अभिमान वाटला असता, नाही? मी म्हणालो, दादाजी असते तर कौतुक त्यांचे झाले असते, माझे थोडेच झाले असते. तेही खरंच आहे म्हणा,
पण तुमचे गुण काय त्यांना माहीत नव्हते? याही चित्रपटात साहाय्यासाठी तुम्हालाच त्यांनी बोलावलंच असतं. असतं किंवा नसतंही, पण जे काही यश मिळालं ते त्यांच्या नावावर जमा झालं असतं. ते असताना माझ्याकडे कोणी लक्षही दिलं नव्हतं. मागे तुम्ही एकदा मद्रासचा पसारा आवरावा आणि मुंबईत यावे असे म्हणालात, तेव्हा मी अनुकूल नव्हते. पण आता मुंबईत कायमचं यायला माझी हरकत नाही. इतक्या उतावळेपणानं हा निर्णय घेऊ नकोस. तुझा उत्साह मी समजतो आणि आज कायमचं स्थलांतर करायला अनुकूलताही आहे. पण राजहंस कला मंदिर हे काही आपल्या मालकीचं नाही. आज ना उद्या केव्हा तरी अजिंक्य वयात आला की त्याच्या स्वाधीन आपल्याला त्याची मालमत्ता करावी लागेल. त्यावेळी आपला स्वतःचा असा स्टुडिओ मुंबईत असायला हवा. त्याची जुळणी प्रथम करून दे आणि मग हा निर्णय आपण घेऊ. नाहीतर आज चांगलं चाललेलं असताना आत्मघातकी निर्णय आपण घेतला असं होईल. किती झालं तरी मद्रासला आपण गेलो आणि खऱ्या अर्थाने मला यश मिळालं. आपल्याला कोणी परक्यासारखं वागवलं नाही. आपलं भाग्य तिथंच उदयाला आलं. तिथला स्टुडिओ, चित्रपट निर्मिती, किंबहुना चित्रपटाचं जग हे सर्व माझ्या कर्तृत्वाचं फळ आहे. इथं लोक नेहमी दादाजींशी माझी तुलना करतील. आपण जरूर विचार करू, पण घाईघाईने निर्णय घेण्यात काही अर्थ नाही. पण आता तुमच्यापासून दूर राहायला माझ्या मनाचीच तयारी नाही. मग माझी तयारी आहे असं म्हणते आहेस की काय? खरं सांगायचं म्हणजे वय वाढत जातं तसतसं आपल्या जीवाभावाची काळजी घेणारी माणसं आपल्या जवळ असावीत असं आपल्याला वाटतं. खऱ्या अर्थानं या वयातच घराची खरी गरज समजायला लागते. घराचा डोह आठवणीने तुडुंब भरलेला असतो. लहान मोठ्या आठवणींनी पूर्वी उमलल्या कळ्यांची आठवण येते. अपयशांच्या जखमा बुजल्या तरी ते व्रण कायम राहिलेले असतात. वेगवेगळ्या हव्यासांची तृप्ती ओसंडून वाहून गेलेली असते. आपण 24 तास कलावंत नसतो किंवा प्रसिद्धीच्या वलयातही नसतो. अशी एकच जागा असते तुझ्यासारखी, की जिथं कौतुक असतं पण लाचारी नसते. तो हात दिलासा देणारा असतो, पण केवळ भलावण करणारा नसतो. फसव्या स्तुतीचा वीट आलेला असतो. म्हणून मायेमुळे उत्पन्न झालेला अधिकार दाखवणारी, नजरेच्या धाकात ठेवणारी तुझ्यासारखी स्त्रीची सोबत असावी लागते. मेघना मला अधिकच बिलगली आणि तिने माझ्यातले आणि तिच्यातले सारे अंतर बघता बघता संपवून टाकले. असे प्रगाढ अतूट कौतुक केवळ दीर्घकालीन पवित्र नात्यांतून निर्माण होते. अजिंक्यचा विषयही मध्ये निघाला, चंद्रकलेचाही निघाला. अजिंक्यच्या रूपाचे, त्याच्या बाललीलांचे कौतुक करताना ती भरून यावी हे स्वाभाविक होते. तो तसा होताही. त्याला मेघना आवडलीही होती. पण चंद्रकलेबद्दल जेव्हा अभिमानाने मेघना बोलू लागली तेव्हा मात्र माझे मन चोरट्यासारखे झाले. चंद्रकलेबद्दल आता ते अलिप्तपणे बोलू शकत होते, कारण गेल्या गाठी भेटीनंतर चंद्रकला प्रथमच मुंबईत आली होती हे कळल्याबरोबर आणि त्यांच्या संभाषणातून तिचा दिनक्रम समजल्यामुळे तिच्याविषयी मेघनेच्या मनात करुणोद्भाव आदर निर्माण झाला होता. पण माझे मन तितकेसे स्वच्छ नव्हते. चंद्रकलेच्या दृष्टीला मी दृष्टी भिडवू शकलोच नसतो. तिथला अग्नी विझला असेल यावर विश्वास कसा ठेवावा? चंद्रकलेचे नवे रूप तिला एक भोळे व्यक्तिमत्व देत होते. पण मला माहीत होते की या नैसर्गिक शक्तीमुळे अभिनयात पारंगत असलेल्या स्त्रीने हा नवा मुखवटा धारण केला आहे इतकेच. सारे जग एवढेच नव्हे तर मेघना सुद्धा फसू शकली. पण मी कसा फसणार? चंद्रकलेची सारी ताकद निग्रहात होती. आता निग्रहाला एक संन्यस्त रूप आलं होतं, पण हाच निग्रह कोणत्याही क्षणी मला निमंत्रण देऊ शकत होता. पूर्वीच्या चावऱ्या आठवणी जाग्या करीत होता. चंद्रकलेसारखी लावण्यवती अभिनेत्री आणि उपजत शहाणपणा असलेली स्त्री कोणतीही गोष्ट सहजगत्या करणार नाही. दुसऱ्या दिवशी पंडितजींच्या निवासस्थानी आम्ही गेलो आणि जपण्यासारख्या काही आठवणी घेऊन आम्ही परतलो. त्यांच्याबरोबर काढलेले आमच्या सर्वांचे एकत्र आणि वेगवेगळे असे फोटोग्राफ्स ही तर जतन करण्यासाठी गोष्ट होतीच, पण त्याहीपेक्षा मोलाची गोष्ट मला मिळाली होती. ती म्हणजे पंडितजींच्या हस्ताक्षरातील चित्रपटांच्या कौतुकाचे पत्र. हे पत्र माझ्या वैयक्तिक कर्तृत्वाचे निदर्शक होतेच, पण त्याहीपेक्षा आर्थिकदृष्ट्याही हा चित्रपट लाभदायक ठरण्यासाठी उपयुक्त ठरणार होते.
आमच्या पब्लिसिटी डिपार्टमेंटने पुढे त्याचा वापर केलाही. आम्ही मुंबईला परतलो ते मोठ्या तृप्त मनाने. अजिंक्य मसुरीला परतला. चंद्रकला अलिबागला परतली. मेघना ही तृप्त मनाने मद्रासला पोहोचली. वृत्तपत्रांच्या वारेमाप स्तुतीचा आणि चित्रपटाचा व्यावसायिकदृष्ट्याही होत असलेला गौरवाचा धनी असा मी दुसरा चित्रपट हातात घेण्यापूर्वी तो आनंद लुटत एकटाच मागे उरलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.